हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक करायचं ते सांगणार आहे। त्यासाठी हे 2 नारळ मी घेतलेले आहे, फोडून असं तुकडे करून। आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी। आणि हा गूळ घेतलेला आहे आणि ही वेलची घेतली। आता हे खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे। हे असं बारीक करून घेतलेलं आहे मी खोबरं। यापेक्षा थोडं बारीक जरी केलं तरी चालतं आणि असं जरी केलं तरी चालतं, कारण का हे असं चावून खायला छान लागतं, दाताखाली येते हे। त्यामुळे मी असं थोडं मोठंच केलेलं आहे। असंच मी आता सर्व वाटून घेणार आहे खोबरं। आता वेलची पण ह्यातच टाकणार आहे मी। आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हे गव्हाचं पीठच आहे रोजच्या चपातीचं। आता चाळून घ्यायचं आहे। हे चाळून घेतलं की पीठ चांगलं असं फुलतं आणि त्यामध्ये काहीतरी असलं खडे-बिडे अशी मोठी मोठी टरपार पण राहतात, म्हणून असं पीठ चाळून घ्यायचं। त्याला तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कणिक मळताना। आता ह्यामध्ये थोडं गूळ तेल टाकायचं आहे कच्चंच, एक छोटं 2 चमचे असं। आता थोडं चोळून घ्यायचं आहे पीठ तेल घातल्यामुळे। हे तेल घातल्यामुळे एकदम असं मऊ असं नरम असं होतात। आता तेल घालून चोळून घेतलंय। आता ही कणिक अशी घट्ट मळून घ्यायची, कारण का मोदकासाठी अशी कणिक अशी घट्ट लागते। थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे। अशी जी कणिक आता घट्ट मळून घ्यायची आहे, थोडं थोडं पाणी घालून। आता तेलाचा हात लावून याला झाकून ठेवायचा आहे 10 मिनिटासाठी। याला आता 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून। असं घट्ट मळून घेतलेले मोदकासाठी थोडं घट्टच लागतं हे, त्यामुळे असं घट्ट मळून घेतलेलं आहे। आता ह्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं। आता तेल लावलेलं आहे, 10 मिनिटासाठी ह्याला ठेवायचं आहे। आता खोबऱ्याची तयारी करायची आहे, सारण करायची। मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तूप टाकायचं आहे। तूप गरम झाले, त्यामध्ये आता खोबरं टाकायचं आहे। आता थोडंसं असं भाजून घ्यायचं, थोडासा कच्चा पण गेला की मग ह्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे। आता त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गूळ घालून असं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता गूळ वितळलेला आहे, थोडा थोडा अजून आहे। हे असं सारखं सारखं परतून घ्यायचं, म्हणजे खाली लागत नाही। आणि मिश्रण चांगलं असं घट्ट होते। मग चांगलं जर घट्ट झालं, त्याचा पाक जर आला तर त्याचं पाणी होत नाही, नाहीतर उकडीचं मोदक
असं जर केलं तर त्यामध्ये पाणी सुटतंय आत, त्यामुळे थोडं हे घट्टच सारण करून घ्यायचं. हे आता मिश्रण अजून थोडं घट्ट झालं पाहिजे. आता सारण झालेलं आहे. आता मोदक करायला घ्यायचंय. आता गॅस बंद करणार आहे. आता 10 मिनिटं झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता त्यामधला छोटा छोटा असा गोळा घ्यायचा आहे मोदक करण्यासाठी. त्याचा मोठा गोळा घ्यायचा नाही आहे. असा छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि ते पिठात असा गोळवायचा आहे. त्याची पात करून घ्यायची आहे पीठ लावून. जास्त जाड नाही पात करायची, पातळच करायची आहे. अशी पात करायची आहे. जास्त जाड पण नाही करायची, पातळच करायची आहे. हे तर पात लाटून घेतलेली आहे. आता हे कळ्या करायच्या त्याच्या आणि त्यामध्ये आता सारण भरायचं. असं गव्हाचं असं छान असं होतं उकडीचं मोदक. खायला पण असं छान लागतात. अशा त्याच्या कळ्या करून घ्यायच्या. आता त्यामध्ये सारण भरायचं. सारण असं जास्त भरून घातलं की असं छान लागतात खायला. त्याला असं गोळा करत एकत्र करत असं एकत्र वर करून घ्यायचं. असं असा हा उकडीचा मोदक असं तयार करायचा. अशा कळ्या कशा छान आल्यात बघा. आता असं सर्व करून घ्यायचं आहे. छान तयार केलेत बघा असं कळ्या. आता ह्याला गॅसवर भांडं ठेवून पाणी ठेवून चाळण ठेवायची उकडीची आणि उकडून घ्यायचं आहे त्याला. आता पाणी ठेवलेलं आहे उकळायला, त्याची चाळण ठेवलेली आहे आणि ह्या चाळणीला आता तेल लावून घ्यायचं आहे. मी तेल लावूनच ठेवलेलं आहे. त्या चाळणीला तेल म्हणजे चिकटत नाही. आणि आता ह्यामध्ये एक 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 ठेवून असं उकडून घ्यायचं आहे. त्यात असं उकडायला ठेवले. आता ह्याला तेलाचा हात असा लावायचा, त्यामुळे असं खायला अजून छान लागते. ते सगळ्याला आता तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्याला 15 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटं झाली म्हणजे आता वाफा अशा बाहेरून अशा 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 येतात. त्या वाफा बाहेर आले की समजायचं उकडलंय. असं पहिलं सुरुवातीला ठेवलं की वाफा येत नाही, नंतर वाफा येतात. 10-15 मिनिटाच्या पुढे वाफा यायला चालू होते. मग ते वाफा आल्या की मग उकडलंय असं समजायचं. आता छान असं उकडलेलं आहे. त्याला आता खाली उतरून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी आता गार करायचं आहे. आणि गार झाले की मग हे उचलून बाजूला काढायचं आहे ताटामध्ये दुसऱ्या. राहिलेलं पण मी आता असंच उकडून घेणार आहे. आता गार झालेले आता काढून घ्यायचं आहे. असं छान उकडलेलं आहे आणि अलगद असं निघून जाते. खायला पण असं छान लागतात. असे
उकडीचं मोदक. आम्हाला तळ्यापेक्षा हेच आवडतात मोदक, तळणीच्या मोदकापेक्षा. मऊ लुसलुशीत असं खाण्यासाठी मोदक तयार आहे. एकदम असं मऊ लुसलुशीत खाण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे, मऊ लुसलुशीत असा. तुम्ही पण असं करून बघा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.